हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण तुलसी विवाहाची कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. देवप्रबोधिनी एकादशीची कथा चला सविस्तर पाहूया. तर पूर्वीच्या काळी एक मुलगी होती. तिचे नाव होते रुंदा. जन्म हा राक्षस काळात झाला होता. रुंदा लहानपणापासून भगवान विष्णूंची भक्त होती. ती मनोभावे प्रभू विष्णूंची पूजा करत होती. मोठे झाल्यावर तिचे लग्न राक्षस कुळातील दानव जलंधर यांच्यासोबत झाले. जलंधर हा समुद्रातून उत्पन्न झाला होता. रुंदा पतिव्रता होती. ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करत असे. एके दिवशी राक्षस आणि देवांमध्ये घोर युद्ध झाले. त्यात जलंधर जाण्यास निघाले. त्यावर रुंदा जलंधरला म्हणाली, तुम्ही युद्धात जात आहात. तुम्ही देवावर भारी पडत होता. त्याने बरेच देवांना मात दिली. राहिलेले देव विष्णूंकडे गेले. त्यांनी मदतीसाठी पुकारना केली. यावर विष्णुदेव म्हणाले, अरे रुंदा तर माझी परमशिष्य आहे. देवांनी त्यांना जलंधरचे रूप घेण्यास सांगितले. यावर विष्णुदेव म्हणाले, अरे मी माझ्या शिष्याला कसे फसवू शकतो. शेवटी विष्णुदेव तयार झाले. त्यांनी जलंधरचे रूप घेतले आणि जलंधरच्या महालात प्रवेश केला. तोच रुंदाने आपला संकल्प सोडून आपल्या पतीचे म्हणजेच जलंधर रूपी विष्णूंचे दर्शन घेतले. रुंदाचा संकल्प तुटल्यामुळे युद्धात जलंधरचा अंत झाला. त्याचे कापलेले मुंडके त्यांच्या महालात येऊन पडले. ते बघून रुंदाला समजले की हे जलंधर नाहीच, नक्कीच कोणीतरी दुसरेच आहे. तोच तिच्यासमोर विष्णुदेव आपल्या मूळ रूपात आले. त्यांना बघून रुंदाने शाप दिला की तुम्ही दगडाचे बनाल. तोच विष्णुदेव दगडात रूपांतरित झाले. त्यांचे हे रूप, हिचे नाव आजपासून त्यांचे हे रूप घेऊन सती गेली. त्यानंतर विष्णुदेव म्हणाले की हिचे नाव आजपासून तुळस आणि ती दगडाची शिळा आजपासून शालिग्राम या नावाने ओळखली जाईल. तुळस आणि शालिग्राम बरोबर पूजली जाईल आणि हे जर सोबत पूजले नाहीत तर मी प्रसाद स्वीकारणार नाही. त्या दिवसापासून कार्तिक मासात तुळशीचा विवाह हा शालिग्राम सोबत लावला जातो. तर फ्रेंड, अशा प्रकारे तुळशी विवाह कथा संपन्न होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.